ते एकटे निघाले, पण त्यांच्या सोबत लोकांचा जनसागर उसळला। त्यांनी लोकांना विश्वास दिला। बंडू काकांनी मतलबासाठी कधी पक्ष नेता बदलला नाही। ज्यांनी डोळ्यावर धुंदी बनली त्यांनी मस्ती उतारण्याचं काम बंडू काकाने केलं। 30 वर्ष लोकांनी त्यांना साथ दिली। ना सत्ता ना संपत्ती, बंडू काका आणि 12 बलुतेदार मदतीला प्रत्येक आपत्तीत। एका सामान्य भूमिपुत्राची ही शक्ती, ही ताकद, हा प्रतिसाद आणि हे परिवर्तन प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवतंय। कार्यकर्ता याद जाऊन दे, याला पगार बंद कर दिसू, तुला पगार बंद कर दिसू, पगार पुन्हा आपला घरातून देत त्यांना काय होतं, त्या पेटी लागत पुन्हा वापना घरातून देत कसं आहे, त्यांना वापना घरातून पगार बंद कर दिसू, पेन्शन बंद कर दिसू। कितला दिवस आहे, 23 नंतर 20 कितीतरी गावांमध्ये मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद काकांच्या विजयाची साक्ष देतोय। काका चालतायत, माणसं जुळतायत। काका बोलतायत, माणसं प्रेरित होतायत। काका लढतायत, माणसं ढाल बनतायत। काका तुला बाप पिन तुला साहेब ना बाप उतरवला तरी मनाकडे काहीच नाही। जनतेचा उसळलेला हा अलोट जनसागर कुठल्याही स्वार्थासाठी जुळला नाहीये। हा जनसमुदाय परिवर्तनाची साक्ष देतोय। गुंडगिरी, दादागिरी, घराणेशाही, भ्रष्टाचार आणि टक्केवारीला हद्दपार करायला मालेगावकरांनी आपला नेता निवडलाय। सच्चाई से बंडू काका तुम मार्केट में एक बार संधि दी 15 वर्ष हो गया कॉन्क्रीट करने तरा नहीं से मालेगावकरांना मालेगावचं हक्काचं नेतृत्व मिळालंय। आता वारं फिरलंय।